हॅलो गाईज, काल मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण बऱ्याच जणांचे फोन आले. त्यांनी सांगितले की ताई तुम्ही बालविवाह आणि कुपोषण या विषयावर अजून सविस्तर माहिती सांगा, जेणेकरून अजून जास्तीत जास्त जागृती होईल. आणि खूप छान रिस्पॉन्स येत आहे. मुख्य म्हणजे तर मी आजचा व्हिडिओ हा अत्यंत मेहनत घेऊन बनवलेला आहे. सो प्लीज 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 कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे, तो शेवटपर्यंत ऐकायचा आहे. तर आज देखील मी बालविवाह आणि कुपोषण या अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहे. कारण बालविवाह आणि कुपोषण हे विषय आपल्या समाजाच्या भविष्याशी थेट जोडलेले आहेत. त्यात कुपोषण ही अत्यंत गंभीर समस्या आहे. तर भारतातील कुपोषणाची सरकारी स्थिती NFH म्हणजे नॅशनल फॅमिली हेल्थ सरकारी मोठे सर्वेक्षण नुसार 5 वर्षाखालील मुलांमध्ये 35.5% मुलं स्टंटेड म्हणजे कमी उंची असलेले मुलं, 19.3% मुलं वेस्टेड म्हणजे शरीराची वाढ खुंटलेली मुले, दुबळी मुले. त्याचप्रमाणे 32.1% मुलं अंडरवेट म्हणजे वयापेक्षा कमी वजन असणारी मुले आढळलेली आहेत. आता डिजिटल पोषण ट्रॅकर मार्च 2021 सुरू झालेल्या डेटानुसार अद्ययावत सततच्या नोंदी सुमारे 35.5% 0 ते 5 या वयोगटातील मुलं स्टंटेड, 14.4% मुलं अंडरवेट, 5.0% वेस्टेड. यातून असे दिसून येते की भारतात 1/3 पेक्षा जास्त मुले ही पोषणाच्या निकषात बसत नाही. आता सरकारच्या पोषण ट्रॅकर डेटानुसार सुमारे 6.44 कोटी 0 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांचे वजन आणि उंची यांची नोंद करण्यात आली. त्यात काही 30 ते 35% मुलं कुपोषणाच्या श्रेणीत आढळलेले आहेत. आता आपल्या महाराष्ट्रातील देखील काही वेगवेगळे डेटा पॉइंट्स आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक सर्वे अहवालानुसार सांगितले जाते की 14% मुलं कुपोषित आहेत आणि 39% मुलांची वाढ खुंटलेले प्रमाण आढळलेले आहे. काही रिपोर्ट सांगतात की आदिवासी दुर्गम भागात स्थिती अधिक गंभीर आहे. काही जिल्ह्यांमध्ये 40 ते 45% मुले गंभीर कुपोषणात आढळून येतात. एकंदरीत म्हणायचे तर सरकारी आकडे आणि सर्वेक्षण हे अगदी एकसारखे नसतात, त्यांच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. परंतु भारत हा कुपोषण आणि उपासमारीच्या गंभीर श्रेणीत आढळतो असे अहवाल दर्शवतात. आता कुपोषणाची मुख्य कारणे कोणती? तर अज्ञान, दारिद्र्य, गरिबी, सततचे आजारपण, त्यात अपुऱ्या आरोग्य सेवा आणि अस्वच्छ पाणी. खायला जरी अन्न मिळाले परंतु पाणी जर अस्वच्छ असेल तर बाळ पुन्हा कुपोषितच राहणार. त्याचप्रमाणे बालविवाह, अविकसित मुलीच्या गर्भधारणेतून बाळ जन्माला जे येते ते कुपोषित असते. म्हणून आज जर आपण सजग झालो नाहीत, जागृत झालो नाहीत तर आपली भविष्यातील पिढी देखील कमकुवत, आजारी आणि आवाजहीन होईल. आता दुसरा मुद्दा आहे माझा बालविवाह. बालविवाह हा देखील सामाजिक समस्या आहे. भारतात जगातील एकमेव भारत देश आहे जिथे सर्वाधिक बालविवाह केले जातात. भारतात जवळपास 23 कोटींहून जास्त बालवधू आहेत. दुसरीकडे भारतात दरवर्षी 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या 15 लाख मुलींचे लग्न होतात. संयुक्त राष्ट्राची संस्था असलेल्या युनिसेफने 2021 मध्ये ग्लोबल प्रोग्राम टू एंड चाइल्ड मॅरेज या रिपोर्टनुसार ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. तर अशा परिस्थितीत मला समाजाला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायचा आहे की 2026-27 पर्यंत बालविवाहाची प्रथा समूळ नष्ट होईल का?